हाय नमस्कार मनीषाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी माझे जे दिवसभराचे साफसफाईची कामं धुणं वगैरे सगळं माझं आटपून झालं आहे आणि मला आईकडे पण जायचं आहे, पण त्या अगोदर मी आता चिवडा बनवते आणि मग आईकडे जाणार आहे। आईकडे ना चेरीची झाडं आहेत काही, तर त्याला खूप साऱ्या चेरीज लागलेल्या आहेत आणि आता ते पाऊस चालू आहे ना, तर ते चेरी सगळ्या गळून पडू राहिल्या आणि मग त्यामुळे आई काय म्हणे की ह्या सगळ्या गळून जात आहेत, तर तू ये मला काढायला मदत कर। तर आपण दोघी मिळून त्या काढून घेऊ, तुझ्या मुलांना पण नाही खायला आणि आम्हाला पण काढू। तर म्हटलं चला आईकडे जायचंय, पण मग त्या अगोदर ना मी चिवडा आणला होता, चिवडा बनवायचा होता मला आज। तर बाजारातून मी ती दुधी पोहे असते ना त्याचा तो चिवडा बनवायचा होता, कृष्ण शोनला खूप आवडतो, तर मग मी तो आणला आहे। तर तो बनवून घेऊ आणि मग मी आईकडे जाईल। मग तुम्हाला मी कशा चेरी काढल्या आणि मी ते सगळं या ब्लॉगमध्ये पुढे दाखवणार आहे, तर माझ्यासोबत जोडून राहा। तर चला ब्लॉगला सुरुवात करू। तर आज मी जेव्हा पोहे आणायला गेले ना, तेव्हा तिथे मला हे ॲपल दिसले, छान गर्द रंग आहे मस्त बघा एकदम छान। तर मी ते घेऊन आले, तर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले अगोदर। तर ही नायलॉनची परडी आहे, मी तो बाजारात तो माणूस विकायला होता, तर मग त्याच्याकडनं त्याने मला 200 सांगितले, मी 150 रुपयाला घेतली। एकदम छान आहे अशी फळं वगैरे धुवायला। तर हा शोन आहे माझा छोटा मुलगा। तर काल वडिलांनी ना कॉर्न आणले होते, तर मग तो म्हणे दे मी पण सोलतो, त्याला कामाची खूप आवड आहे। हा कृष्ण आहे, त्याने पण सोलले, पण तो आता वरती बसला आहे खात मस्त टी व्ही बघतोय तो आणि शोन सोलतोय। तर शोनलाच खूप आवडतात हे कॉर्न। तर काही नाही, हे तव्यावरती ना मीठ मिरची टाकून परतवायचे। त्यांना शॉर्ट ब्रेकला पण मला काही पण द्यावं लागतं टिफिनमध्ये रोज काय द्यायचं, तर मग असे हे ना सोलून मी डब्यात ठेवते आणि मग ते पण देते त्याला। मधल्या वेळात कधी पण वाटलं ना, तर असं मस्त मीठ मिरची तेलामध्ये टाकून थोडासा मॅगी मसाला असला तर तो टाकायचा आणि परतवायचं, खूप छान लागतात। तर हे बघा हे पोहे आणले मी, दुधी पोहे म्हणतात याला। तर हे मी ना अर्धा किलो आणले आहे। तर अर्धा किलोचा हा चिवडा मी बनवत आहे। कृष्णाला पण आवडतो आणि कसं मधल्या वेळामध्ये खायला आहे ना, भूक लागल्यानंतर लाईट वेट असं बरं असतं हलकं, तर म्हणून मग मी तो बनवूनच ठेवते नेहमी। तर ह्या पद्धतीने असा मी कढई तापून हा परतवून घेतला। तर असा थोडासा आपल्याला त्याचा रंग बदलेपर्यंत हलकासा, जास्त नाही भाजायचा, हे बघा। तर असा थोडासा हलकासा भाजून घ्यायचा, म्हणजे तो कुरकुरीत लागतो दाताखाली। आता कसा पावसाळा आहे ना, त्यामुळं खूप असं सादळून जातं काही पण। तर हे बघा व्यवस्थित असे मी सर्व पोहे आता भाजून घेतले, तर कढईमध्ये परतवून घेतले। त्यानंतर मी एक मोठं भरणीचं जे झाकण आहे शेंगदाण्याच्या, ते भरून शेंगदाणे घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता, कारण कसं शेंगदाणे ना हे जेवढे टाकले ना कुरकुरीत दाताखाली नाही का खूप छान लागतात। तर हे फुटेपर्यंत असे लालसर होईपर्यंत आपल्याला तळायचे। तर मी असे तळून घेतले आणि मग यामध्ये आता आपल्याला खोबरं टाकायचं आहे। तर हे जे खोबरं आहे ना, हे मी आईकडं खूप सारे नारळाची झाड आहे, तर तिने मला मागच्या वेळेस दिलं होतं ओलं खोबरं। मग मी काय केलं, त्याचे बारीक काप केले आणि ते वाळून ठेवले होते। तर बघा हे असे मग चिवड्यात टाकायला ते कामे आले। तर मी एकदम बारीक असे काप करून घेतले आहेत नारळाचे। हा जवळजवळ एक नारळ छोटा होता ना, तेवढे पण कापणी केली आणि ते ह्या चिवड्यामध्ये घातले। तर काप असे व्यवस्थित असे लाल रंगावर तळून घेतले। तर 6 ते 7 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, थोडे मोठेच तुकडे केले त्याचे। तर ह्या मिरच्या आहे ना चवीला एकदम फिक्क्या आहे, जास्त तिखट नाही आहे। त्या पोपटी मिरच्या राहतात ना बाजारात, त्या आहे या। तर त्या पण एकदम अशा कुरकुरीत तळून घेतल्या आणि त्या पण या चिवड्यामध्ये मी घालणार आहे, कारण कशी मुलांना जास्त तिखट नाही चालत ना माझ्या, तर म्हणून मग मी त्या फिक्क्याच मिरच्या घातल्या। तर कढीलिंब पण जेवढा पाहिजे तेवढा घाला, छान लागतो। तर तो पण एकदम असा कुरकुरीत तळून घ्यायचा, एकदम मस्त असा कुरकुरीत करून घ्यायचा। आणि काही जण ना तो हाताने चुरून पण घालतात किंवा सगट पण घातला तरी चालतो। तर हे बघा एकदम असा लाल कुरकुरीत होईपर्यंत मी तो तळला आहे आणि तो पण त्यामध्ये तळून काढून घेतला मी।
तर आता हे सगळं तळून मी एका ताटात काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये तेल होतं ना, तर त्यात एक मोठा चमचा मी हळद घालून घेतली. हळद घातल्यानंतर ती अशी व्यवस्थित अशी थोडीशी परतून घेतली. त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं. तर मीठ पण मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर आपलं जे साधं मीठ आहे ना घरातलं रेग्युलर तेच टाकलं आहे मी. 1.5 चमचा टाकलं मी तेवढ्या पोह्यांना. आणि हे सगळं मिश्रण आता यावर मी ओतून घेतलं परतून. तर माझ्याकडे ना मोठं घमिलं नव्हतं. कसं मी आत्ताच मागच्या वर्षी शिफ्ट झाले, भरपूर काही वस्तू आहेत, काही नाही आहेत, अजून घ्यायच्या आहेत. हे छोटंच घमिलं आहे, तर त्यामध्ये मला परतवायला थोडंसं अडचण आली. मग मी एका दुसऱ्या ताटात पण काही काढून ठेवले होते भाजून. तर आता हे सगळं मी त्याला हळूहळू सगळं चोळून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर आता तळलेलं सगळं मी त्यामध्ये ॲड केलं आणि मस्त असा आपला हा खमंग कुरकुरीत चिवडा तयार झाला आहे खाण्यासाठी. हे बघा, हे व्यवस्थित असं आता फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर जसं आपण हे मिक्स करू ना तसा हळदीचा रंग आहे ना हळूहळू याला चढत चालतो. तर ही साखर घेतली मी 1.5 चमचा. तर ही दळून घ्यायची आणि मग दळून ना यामध्ये टाकायची. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. मी 1 ते 1.5 चमचा घेतली आहे. खूपच छान, खूपच टेस्टी लागतो हा चिवडा. आपण किराणा दुकानामध्ये गेले ना की त्यांना फक्त म्हणायचं की दुधी पोहे द्या म्हणून. तर हे बघा, जरा वेळाने मस्त असा रंग आला आहे त्याला छान. तर पिवळा छान असा रंग आला आहे, मस्त कुरकुरीत खमंग असा आपला दुधी पोह्यांचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे. आता मी हा ना काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवणार आहे. म्हणजे मग आता कसं पावसाळा चालू आहे ना, तर मग ते लगेच शेदळून जातो. तर मग झाकण पॅक लावून मस्त बरण्यांमध्ये भरून ठेवायचा. तर 8-10 दिवस हा जातो मधल्या वेळामध्ये खायला. तर आता मी पटपट चिवडा बनवून घेतला आहे. आता हे झाकण वगैरे लावून ठेवून देते आणि पटकन कपडे वगैरे चेंज करून गाडीवर मी आईकडे जाणार आहे. तर चिवडा तयार झाला आहे मस्तपैकी. तर आईचं घर हे जास्त लांब नाही आहे, तर फक्त इथून 4 किलोमीटर आहे. तर 4 किलोमीटर अंतरावरतीच घर आहे. तर मी गाडीवर आता इथे आली आहे. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला आईचं पूर्ण घर वगैरे दाखवाल. तरी बघा, ही मागच्या बाजूला आईच्या घराजवळ इथे विहीर आहे. तर तिथं खूप सारं सुगरणीने ना घरटे बनवले. तर आई ना तिचं आटोपती काम. तोपर्यंत म्हटलं बघू तुम्हाला हे घरटे दाखवू. तर 1-1, 2-2 मजली त्यांनी घरटे बनवलेले. दिवसभर त्यांचं इथं हेच काम चालू असतं आणि इतका चिवचिवाट असतो की बस. आणि पप्पांनी वडिलांनी माझ्या म्हणजे काय केलं की विहिरीवरती ना अशा तारींनी ती विहीर कवर केली, म्हणजे मग त्यांना ना घरटे बनवायला सोपं जाईल. तरी बघा, ही माझी आई आहे. तर मी इथे आली आता. तर आईने चेरीज गोळा करायला सुरुवात केली आहे. तर बघा, किती साऱ्या लाल लाल चेरी इथे लागलेल्या आहे बघा. हे बघा, तर लाल लालच काढायच्या आहे, हिरव्या नाही काढायच्या, कारण ते हळूहळू मग पिकतात. तर द्राक्ष बाग आहे ना त्यांची, त्या द्राक्ष बागेमध्ये त्यांनी आहे ना हे 1-2 झाडं लावलेली आहेत आणि त्याचा वर्षातून एकदाच सीझन असतो. तर खाली पण बघा किती गळून पडलेले आहेत. खूप छान लागतं या, खूप टेस्टी लागतं. हे बघा, हे बघा किती साऱ्या चेरी आहेत. तर पटपट मी आणि आईने मग चेरी काढून घेतल्या. वारं सुटलंय ना, त्यामुळं मग खूप साऱ्या गळून पडल्या होत्या खाली. तर हे बघा, इथे मी एका गमिल्यामध्ये ना छोट्या जमा केल्या आहे काही. तर चेरी वगैरे जमा करून झाल्या. आता मी कसं घरी बघा, आई खाऊन बघते चेरी.
खूप गोड आहेत, मस्त आहेत चवीला. तर त्या दिवशी मी थांबून घेतलं होतं. कृष्णशोन पण घरी गेले होते आमच्या मुक्कामी. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी मग निघाले, म्हटलं आता एकटीने राहायचं. तर मग मी आईकडेच थांबून घेतलं. तर सकाळी निघायच्या वेळेस आईने मला डांगर दिलं. तिच्याकडे हे मागच्या वर्षीचे डांगर आहेत. तर ती ना दरवेळेस शेतामध्ये डांगर लावत राहते. तर वर्षभराचे भरपूर सारे डांगर, म्हणजे सगळ्या पाहुण्यांना वानुळे पण देते ती, आणि घरी पण डांगर पुऱ्या, डांगराची भाजी, वेगवेगळे पदार्थ, डांगराची खीर, खूप काही काही बनवते ती. तिला खूप वेळ आहे. तर हे बघा एकदम छान मस्त असं नारंगी छान असं हे डांगर निघालं आहे. तर तिने मला दिलं आता कापून. काय देते ते 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 बघा, ती कृष्णशोनला पण हे चकल्या देते ती बटाट्याच्या. तिला नाही म्हटलं तरी ऐकत नाही. आईचा जीव वेडा असतो, काय देऊन काय नाही असं. तर थोडंसं तिने हे पण दिलं. माझ्याकडे आहे बनवलेलं, पण मग तरी पण तिला असं वाटतं न्यावं तिच्या हातचं. तर ते सगळं घेतलं मी. आता घरी जाते. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.